स्वतंत्र भारताच्या इतिहासातला पहिला आणि भारतीय पोलीस प्रशासनाला हादरून ठेवणारा न्यायालयाचा हा निर्णय फक्त निर्णय नाही, तर संपूर्ण देशवासियांना सुरक्षेचा अनुभव देत न्यायालयावरील विश्वास बरकरार ठेवणे आहे। पोलिसांनी स्वप्नात सुद्धा विचार केला नसावा की आम्हा रक्षक रूपातील भक्षकांना मृत्यूदंडाची शिक्षा होईल। तमिळनाडूतील सतानकोलम कोठडीत मृत्यू प्रकरणी मदुराई न्यायालयाने हा ऐतिहासिक निकाल देत 9 पोलीस कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे। 2020 मधील लॉकडाऊन दरम्यान पिता पुत्र पी जयराज आणि जे बेनिक्स यांना तमिळनाडूच्या सतानकोलम पोलीस स्टेशनमध्ये उशिरापर्यंत मोबाईल दुकान उघडे ठेवल्याच्या आरोपावरून अटक करून अमानुष मारहाण करून हत्या केल्याप्रकरणी हा निकाल दिला असून ही भारतात एकाच वेळी 9 पोलिसांना फाशी मिळण्याची पहिलीच घटना आहे। मद्रास हायकोर्टाच्या मदुराई खंडपीठाने या गुन्ह्याला रेअरिस्ट ऑफ रेअर म्हणजेच दुर्मिळात दुर्मिळ श्रेणीत ठेवत फाशीची शिक्षा ठोठावली। न्यायालयाने सर्व दोषी पोलिसांना 76 लाखांहून अधिक दंडही ठोठावला आहे। भारतीय संविधानाचा कलम 21 प्रत्येकाला राईट टू लाईफ अर्थात सन्मानाने जगण्याचा अधिकार देतो आणि तो अधिकार कोणतीही व्यवस्था कोणत्याही परिस्थितीत हिरावून घेऊ शकत नाही। पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाल्यास संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर भारतीय दंड संहितेचे कलम 302 तथा भारतीय न्याय संहितेचे कलम 103 अंतर्गत मर्डरचा गुन्हा दाखल होतो। न्यायालयाच्या या ऐतिहासिक निकालामुळे वर्दी ही लोकशाहीच्या रक्षणासाठी आहे हे स्पष्ट करत पोलीस कोठडीतील अन्यायाविरुद्ध आणि वर्दीचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध कडक संदेश देण्यात आला आहे। या ऐतिहासिक निकालाबद्दल तुमचे मत काय आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा।